ये देखो मेघना जी आ गई। काय झालं? तुमच्यावर जबाबदारी सोपवायची आहे, तुम्ही आणि अंजली मैडम। क्या हुआ, डर गई आप? तो तुमचा उद्देशच त्यांना घाबरवायचा दिसतोय। मी कशाला घाबरव? ते डिपार्टमेंट तर तुमचं आहे काय? तुमचं असो वा नसो ते घाबरवण्याचं डिपार्टमेंट, पण अंजली आणि मेघना कशालाच घाबरणार नाहीत हे मला माहिती आहे। मॅडम, तुम्ही इथे असताना त्या दोघींना घाबरवण्याची हिम्मत कोणी करणार आहे काय? यू आर ॲब्सोल्युटली राईट। बरं चतुर्वेदी सर, सांगा बरं तुमचं काय टास्क आहे ते। ओके, तर मॅडम, कॉलेजमधली ब्राईट मुलं शोधून काढण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच वक्तृत्व मंडळातर्फे वादविवाद स्पर्धा घेतो। विचार करणारी, वाचन असणारी, सभाधितपणा असणारी मुलं आयडेंटिफाय करता येतात आणि मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची चांगली तयारी करता येते। हो, चांगलीच कल्पना आहे। कल्पना चांगली आहे, पण ती कल्पना तुम्हा दोघींनाच राबवायची आहे। म्हणजे ती राबवायची आहे तुम्ही दोघींनी, अंजली मॅडम आणि तुम्ही। तुम्ही दोघी नवीन आहात ना, त्यामुळे नवीन लोकांनीच ही जबाबदारी घ्यायची असते। बापरे, पण आम्हाला काहीच माहिती नाही आहे। हो, आणि सगळीच मुलं नवीन आहेत आमच्यासाठी। हो, आम्ही नवीन असताना आमच्यावर याचीच जबाबदारी टाकली होती आणि आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। बघा, तुम्ही आधी प्राथमिक लिस्ट तयार करा, मग त्या मुलांना त्यांच्या नकळत टास्क द्या, त्यांचे गुण पारखा आणि मग शॉर्ट लिस्ट करा। ज्युनियर कॉलेजवाले म्हणजे मेडिकलला इंटर्नशिप करतात ना, तसं राबवून घेतात। ध्यान रहे, ये तो बस शुरुआत है। युनिट टेस्ट सुरू झाल्या की माणसाला आरशात बघायलाही वेळ मिळत नाही। पेपर सेटिंग, पेपर करेक्शन्स, टाइम टेबल, रिझल्ट्स, या सगळ्या आधी पोर्शन पुरा करो आणि खूप सारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह उद्योगही असतात। मनाची तयारी करा, काय हो? अरे यार, इतकी सवय झाली ना रोज लंच टाइम मध्ये मेघनाशी बोलायची, लक्षात कसं राहत नाही तिला विचारायचं की तिचा लंच ब्रेक कधी असतो। काय करायचं का फोन सरळ? नाही नाही, नको, माझ्यामुळे तिला तिथे ऑकवर्ड वाटायला नको। अरे पण मेसेज तर करू शकतो ना आपण। अरे पण कालच्याच मेसेजचं उत्तर दिलं नाही अजूनही। नाही थांब, बघतो तिच्याकडे। वर्कशॉपसाठी कोणी स्टुडंट्स आयडेंटिफाय केलेस का तू? नाही ग, अजून आपलाच जम बसतोय, इतक्यात कसं जमेल? त्यातून तुझं बीएड झाल्यामुळे तुला लेक्चर्स देण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस आहे। माझ्यासाठी सगळंच नवीन आहे ग। मी तर अक्षरशः कालपर्यंत विद्यार्थी होते, आज अचानक टेबलाच्या या बाजूला आली। पण ठीक आहे, जमेल हळूहळू, आणि विद्यार्थी पण सापडतीलच ग। हुशार आणि सभाधीट असलेली मुलं लगेच लक्षात येतात। मेघना, बापरे, आता चांगलाच फटका बसला असता तुला। अगदी वेळेवर आला हा। काय रे, नाव काय तुझं? सिद्धार्थ रेळे ना? 11वी सी डिव्हिजन मध्ये आहेस ना तू? हो। थँक्यू सो मच।
वेलकम. मॅडम तुम्ही मला ओळखलं? अरे हुशार विद्यार्थी सगळ्यांच्याच लक्षात राहतात. बरं चल, थँक्यू वन्स अगेन. वेलकम.